रब्बीचा हंगाम सुरू झालाय। साधारणतः यावेळी प्रत्येक गावात शेती कामाची मोठी लगबग पाहायला मिळते। मात्र तुम्ही गावातला फेरफटका मारला तर गावगाडा बऱ्यापैकी ठप्प झालेला पाहायला मिळतोय। कारण नोटाबंदीमुळे खात्यात आहे पण हातात नाही अशी काहीशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे। आणि हातात पैसा नसताना शेती कशी करायची असा सवाल बळीराजाला पडलाय। नोटाबंदीमुळे ग्रामीण जीवनावर नेमका काय परिणाम झालाय पाहूया या रिपोर्टमधून। शहरी जनतेसाठी नोटबंदीची डोकेदुखी एटीएम आणि बँकांबाहेरच्या रांगांपुरतीच मर्यादित आहे। मात्र या नोटबंदीची सर्वात जास्त झळ ही ग्रामीण जनतेला सोसावी लागते। पाऊस पाणी चांगला झाल्यामुळे बळीराजानं मोठ्या उमेदीनं रब्बीच्या हंगामाची तयारी सुरू केली होती। पण नोटबंदीमुळे हातातला पैसा खात्यात भरावा लागला आणि खतं आणि बी बियाणं विकत घेणं अवघड होऊन बसलं। सुट्या पैशांअभावी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं खरं, पण त्याची फारशी दखल कोणीही घेतली नाही। 500,000च्या नोटामुळे शेतीवर खास करून जास्त परिणाम झाला। शेतकऱ्याच्या अडचणी वाढल्या। शेतकऱ्याला बियाणे घ्यायला, खते घ्यायला, औषधे घ्यायला विक्रेते आणि दुकानदार लोकांनी वेटीस धरली आहे। शेतमाल विकतानाही सुट्या पैशांच्या अडचणीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे मोठ्या कष्टानं पिकवलेलं हिरवं सोनं मातीमोल भावानं विकावं लागतंय। दूध कमी भावात द्यावं लागलं आणि खत आणायला गेलं तर तिथं 500च्या नोटा घेतल्या नाहीत। मग ते पेरणी लेट झाली। प्रत्येक माल सगळा म्हणजे आता पहिल्यांदा 70-80 रुपये किलो होता, ते आता लगेच 40वर झाला। 30-40 नवचलन, कर्ज किंवा इतर गोष्टींसाठी बँक गाठावी तर तिथंही पदरी निराशाच पडते। कारण नोटबंदीनंतर आरबीआयनं जिल्हा बँकेवर निर्बंध आणलेत। त्यामुळेच खात्यातले पैसे काढणंही मुश्किल होऊन बसलाय। कॅश ही आम्हाला चेस्टकडून उपलब्ध होत नाही, म्हणजे पाहिजे त्या प्रमाणामध्ये, आणि न उपलब्ध झाल्यामुळं त्यांना आम्ही कॅश देऊ शकत नाही। खातेदाराला, कर्जदाराला अडचण अशी येते की त्याला 24,000च्या पुढे मिळत नाही कर्ज कॅशमध्ये, आणि त्याला जर कॅश व्यवहार करायचे असतील तर ते कर्ज त्याला म्हणजे उपलब्ध जरी असेल तरी ते वापरता येत नाही। नोटबंदीमुळे ओढवलेल्या समस्या कमी म्हणून की काय, तलाठ्यांनी आता संप पुकारून अडचणीत भर टाकली आहे। किरकोळ कागदपत्रांसाठी 100 फेऱ्या माराव्या लागतात। उतारे न्यायला आलो होतो मी, एक सुट्टीचा म्हणजे थोडासा टाइम, नोकरीतून थोडा टाइम काढून आलो, पण आता माझा ड्युटीचा टाइम होऊन गेला। आज खाडा झाला आणि त्यानंतर हा ऑफिस पण उघडं नाही, त्याच्यामुळे खूप त्रास होतो। जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्यात। आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी परिस्थिती पूर्वपदावर आली नाही तर गावगाड्याचा वेग नक्कीच मंदावणार आहे। कुठलंही काम करायचं असेल तर त्याला तलाठ्याचा दाखला किंवा 7/12 किंवा ग्रामपंचायत काम असेल तर ग्रामसेवकाकडलं काही रेकॉर्ड हे अतिशय गरजेचं आहे। आणि हेच कागद आज गेल्या 8-10 दिवसापासून शेतकऱ्यांना पण आणि पंचायतीत काम करताना मिळत नाही, म्हणून यावर कायमस्वरूपी उपाययोजना आता यामध्ये गरजेची आहे। जिल्हा बँक, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय हा ग्रामीण भागाचा कणा मानला जातो। मात्र नोटबंदीच्या निर्णयामुळे त्या कण्याला मोठा धक्का बसता कामा नये याची काळजी घेणं गरजेचं आहे। पांडुरंग रायकर, एबीपी माझा, अहमदनगर।